मित्रांनो, आज आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आपण सर्वजण खूपच खुश आहोत। तर आज काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे। तर मित्रांनो, आज आपल्या गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे काय? आपल्या गणपती बाप्पांना काय आवडतं? तर मोदक आवडतात। तर आज आपण ते मोदक बनवणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण स्पेशल गणपती बाप्पांसाठी मोदक बनवणार आहोत। तर आधी गणपती बाप्पांचं नाव घेऊन सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर मित्रांनो, आता आपण मोदक बनवणार आहोत। तर त्याकरता मी इथे थोडंसं साजूक तूप गरम केलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी खसखस आणि 1.5 वाटी खोबरं टाकलेलं आहे, 1 वाटी गूळ टाकलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ टाकलेलं आहे, थोडेसे काजू बदाम पण टाकलेले आहे आणि थोडं 1 कप दूध टाकलेलं आहे। हे छान प्रकारे मी असं घट्ट केलेलं आहे, त्याला हटून तुम्ही बघू शकता। इथे छान प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे। मोदक मध्ये भरण्यासाठी इथे छान प्रकारे आता आपला मसाला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि खायला पण खूपच टेस्टी लागणार आहे। तर मित्रांनो, मी इथे 1.5 वाटी मैदा घेतला होता। त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकलेलं होतं आणि थोडंसं मीठ टाकलंय आणि हे छान प्रकारे मी मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। याला एकदम आपलं सॉफ्ट झालेलं आहे पीठ। मी याला मळून छान प्रकारे 5 ते 10 मिनिट झाकून ठेवलेले आहे। आपल्याला हे छान प्रकारे पीठ तयार झालेले आहे। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। मित्रांनो, मी आता त्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता मी हे लाटून घेतेय। तर मी त्याला थोडंसं पीठ लावून असं गोल लाटणार आहे। तर मित्रांनो, मी इथे लाटून घेतलेले आता। तर मित्रांनो, मी आता त्याच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आता आपल्याला छान प्रकारे असं गोल करायचं आहे। हे बघा मित्रांनो, ते छान प्रकारे आता आपला मोदक तयार झालेला आहे। तर मित्रांनो, हे बघा मी इथे मसाला भरून घेतेय। छान प्रकारे आपल्याला असं ते हे गोल करायचं आहे। हे बघा मित्रांनो, गोल केल्याने मोदकला छान प्रकारे आकार येतो आणि मोदक खूप छान दिसतो। हे बघा मित्रांनो, इथे आपला छान प्रकारे मोदक तयार झालेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण तयार झालेले आहेत। तर आता आपण हे तळणार आहोत। मित्रांनो, मी आता इथे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल छान प्रकारे आता इथे आपलं गरम झालेलं आहे। आता आपण मोदक तळून घेऊया। तर मित्रांनो, मी इथे छान प्रकारे आता मोदक टाकलेले आहे तेलामध्ये। आता आपण हे छान प्रकारे असं हलवून घेऊया। तर मित्रांनो, इथे छान प्रकारे आता आपले मोदक तळले गेले आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला हे जास्त लाल नाही भाजायचे। हे बघा मित्रांनो, इथे आपले छान प्रकारे मोदक तयार झालेले आहे। हे बघा मित्रांनो, मी अजून मोदक टाकले याच्यामध्ये तेलामध्ये। आता आपण हे हलवून घेऊया। मित्रांनो, इथे आपल्याला मोदक हलवायचे जेणेकरून ते जळाले नाही पाहिजे आणि ते जास्त लाल नाही, उगो नॉर्मली असं आपल्याला त्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे। तर मित्रांनो, इथे आपले मोदक तयार झालेले, तुम्ही बघू शकता। इथे छान प्रकारे ब्राऊन कलर आलेला आहे। मित्रांनो, हे बघा इथे किती छान प्रकारे मोदक तयार झालेले आहे आपल्या गणपती बाप्पांच्या आवडीचे, तुम्ही बघू शकता। किती छान प्रकारे इथे मोदक तयार झालेले आहे आणि खायला पण खूपच टेस्टी लागणार आहे। तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। तर मित्रांनो, इथे आता छान प्रकारे तयार झालेले, आता मी हे गणपती बाप्पांना ठेवलेले आहे।